वी हॅव टू स्टार्ट अवर नेक्स्ट लेक्चर. तर आपण काय बघत होतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये टू टाइप्स आहेत. फर्स्ट वन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड. आता एक्स मीन्स तुम्हाला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेटरमध्ये, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. हे जे हॅलोजन आहेत त्याला एक्स म्हटलेलं आहे. ते ऍस्टेटाईन आपण वापरलं नाहीये बिकॉज ऍस्टेटाईन आर दी रेडिओ एलिमेंट्स आणि त्याचे जे कंपाऊंड्स आहेत ते खूप रेअर आहेत. जो नेक्स्ट पार्ट आहे, टाइप्स आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम. ओके, तर हे मी लास्ट लेक्चरला तुम्हाला डिस्कस केलं होतं. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड. म्हणजे हायड्रोकार्बन स्केलेटन वरती हॅलोजन ऍटम बॉन्डेड झालेला आहे. म्हणजे वन हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन ऍटम और एनी हॅलोजन ऍटम, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यामध्ये हॅलो अल्केन बघितलं. आता एक ते एक्झाम्पल घेतलेलं आहे, इथेनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यामधला वन हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला क्लोरीनने, सो काय तयार झालं, इथाइल क्लोराईड. त्यानंतर हॅलो अल्किन घेतलं, अल्किन इथिनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यामधला वन हायड्रोजन ऍटम रिप्लेस क्लोरीनने केलेला आहे. त्यानंतर हॅलो अल्काइन घेतलं, इथे अल्काइन घेतलेला आहे, इथाइन घेतलेला आहे, ऍसिटिलीन. त्याच्यामध्ये वन हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला क्लोरीनने, काय तयार झालं इथे. आता जे नॉमेनक्लेचर आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. बघा, अल्काइल हॅलाइड तयार होईल. आणि हॅलो अरिन, आता जे तुम्हाला स्टडीला आहे ते हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन आहे. आता अरिन म्हणजे बघा अरोमॅटिक रिंग, बेस्ट अरोमॅटिक रिंग बेन्झिन. ओके, आता इथे सगळीकडे हायड्रोजन ऍटम बॉन्डेड आहेत. या ठिकाणी इथला एक हायड्रोजन ऍटम अरोमॅटिक रिंग वरचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला क्लोरीनने, काय झालं, क्लोरोबेन्झिन झालं. आता अरोमॅटिक रिंग म्हणजे काय, अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे कुठलं कंपाऊंड बघा, तर हुकेल्स रूल नुसार, अकॉर्डिंग टू हुकेल्स रूल, बघा इथे कुठला हुकेल्स रूल्स आहे तर 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. ओके, वेर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. तर 0 ची किंमत घातली इथे n च्या जागी तर काय येईल, 2 आन्सर येईल, 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, जर 1 घातला इथे तर काय येईल, n च्या जागी 6 येईल. ओके, 2 घातला तर काय येईल बघा, n च्या जागी 10 येईल, काय येईल, 10 येईल. ओके, तर हे जे आहे 2 पाय इलेक्ट्रॉन, 6 पाय इलेक्ट्रॉन, 10 पाय इलेक्ट्रॉन. ओके, तर ते जे असतील कंपाऊंड मध्ये पाय इलेक्ट्रॉन एवढे 2, 6, 10, तर त्याला अरोमॅटिक कंपाऊंड म्हणणार. तर बेन्झिन रिंग मध्ये बघा किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत. सो दिस कंपाऊंड आर दी अरोमॅटिक कंपाऊंड. 10 पाय इलेक्ट्रॉनचं कुठलं एक्झाम्पल बघा, नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन जे आहे डाबल गोळी म्हणतो आपण, ते 10 पाय इलेक्ट्रॉन बघा आहेत का, हे 6, 7, 8, 9, 10. सो दीज कंपाऊंड्स आर दी अरोमॅटिक कंपाऊंड. याच्यावरून, या रूल वरून तुम्ही अरोमॅटिक कंपाऊंड आहे की अनअरोमॅटिक आहे ते तुम्ही सांगू शकता. ऑफ हॅलोजन ऍटम्स. ओके, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम्स. त्याच्यामध्ये पुन्हा 2 टाइप्स आहेत. कुठले, आपण बी टाइप्सचे पार्ट बघतोय, टाइप्स बघतोय. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बघा, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, ओनली वन हायड्रोजन ऍटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ऍटम. काय असेल मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये, ओनली वन, एकच हायड्रोजन क्लोरीनने रिप्लेस होईल, त्याला तुम्ही मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणणार. आणि पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, मोर दॅन वन हायड्रोजन ऍटम्स ऑफ अल्केन आर रिप्लेस्ड बाय हॅलोजन ऍटम कॉल्ड एज पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता त्याचं एक्झाम्पल बघा इथे, CH3, CH2, CH2, CH3. आता इथे मी वन हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला, बघा काय होईल इथे क्लोरीनने, तर CH3, CH2, CH2, Cl. ओके,
प्रोपाइल क्लोराइड मिळेल तुम्हाला. हे कशाचं एक्झाम्पल आहे? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हे झालं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हॅलोअरिनच्या बाबतीत बघा, मोनो हॅलोअरिन इथे बघा, ही अरोमॅटिक रिंग आहे. 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय 1 क्लोरीन ॲटम टू फॉर्म ए क्लोरोबेन्झीन. हे कशाचं एक्झाम्पल आहे? मोनो हॅलोअरिन. आणि हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याचे पुन्हा 3 टाइप्स आहेत, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन अँड टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याचे टाइप्स आणि एक्झाम्पल बघूया आपण पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 टाइप्स आहेत. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, देर आर 3 टाइप्स. फर्स्ट वन, dihalogen derivative. Dihalogen derivatives. Dihalogen derivatives contain only 2 halogen atom called as dihalogen derivatives. आता इथे एक्झाम्पल बघूया आपण. CH2 CH2 Cl Cl. हे कशाचं एक्झाम्पल आहे? डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. अनदर एक्झाम्पल बघा, CH3 CH Cl Cl. हे पण एक्झाम्पल असू शकतं बिकॉज ऑफ कंपाऊंड मध्ये 2 हॅलोजन ॲटम आहेत. सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पण ह्याच्यामध्ये पुन्हा 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन विसिनल डायहॅलाइड अँड सेकंड वन जेमिनल डायहॅलाइड. आता हे जे एक्झाम्पल आहे ते विसिनल डायहॅलाइडचे. विसिनल डायहॅलाइड ह्या कंपाऊंडला काय म्हणा तुम्ही? विसिनल डायहॅलाइड. आणि हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे? जेमिनल डायहॅलाइड. जेमिनल डायहॅलाइड. So what is meant by vicinal dihalide and geminal dihalide? Vicinal dihalide are the compound containing 2 halogen atoms are attached to the neighboring carbon atom. 2 हॅलोजन ॲटम 2 शेजारच्या कार्बन ॲटमला अटॅच असतील तर त्याला विसिनल डायहॅलाइड म्हणणार. आणि जेमिनल डायहॅलाइड 2 हॅलोजन ॲटम्स are attached to only 1 carbon atom or 2 halogen atoms are attached to the same carbon atom called as geminal dihalide. त्याचं नेमिंग काय सांगता येईल? इथिलीन डायक्लोराइड. याचं नाव काय असेल? इथिलीन डायहॅलाइड. आणि याचं काय असेल नेमिंग? इथिलिडीन डायक्लोराइड. ओके, सॉरी, इथिलीन डायक्लोराइड. डायक्लोराइड काय असेल? इथिलिडीन डायक्लोराइड. याचं नाव काय असेल या कंपाऊंडचं? इथिलिडीन डायक्लोराइड. ओके, हे जे आहे ते जेमिनल डायहॅलाइडचं एक्झाम्पल आहे आणि हे विसिनल डायहॅलाइड. तर बघा डायहॅलोअरिनच्या बाबतीत बघा, डायहॅलोअरिन एक्झाम्पल बघूया. हे कशाचं एक्झाम्पल आहे? डायहॅलोअरिनचं. या कंपाऊंडचं नाव काय असेल? ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन. ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन. ऑर्थो म्हणजे काय? आता ही अरोमॅटिक रिंगची पोझिशन बघा, ही ऑर्थो पोझिशन, पॅरा अँड ऑर्थो पोझिशन, मेटा अँड पॅरा पोझिशन. सो ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन. आता जे नॉमेनक्लेचर आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला नेमिंग कळेलच कंपाऊंडचं. ओके, आता हे झालं डायहॅलोअरिनचं. आता नेक्स्ट जो टाइप आहे तो कुठला आहे? ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट टाइप आहे तो ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल, द कंपाऊंड कंटेनिंग 3 हॅलोजन ॲटम कॉल्ड एज ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. CH2Cl CH Cl CH2Cl. ओके,
कंपाऊंड मध्ये 3 हॅलोजन ऍटम्स. नेमिंग देता बघा 1 2 3 मी नंबरिंग दिला. तर कंपाऊंडचं नेम कसं लिहिता येईल 1 2 3 ट्रायक्लोरो प्रोपेन. ट्रायक्लोरो प्रोपेन. ओके. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा प्रोपेन पॅरेंट चेन मध्ये बघा 1 2 3 नंबरच्या कार्बन ऍटमला क्लोरीन ग्रुप अटॅच आहे. सो ट्राय क्लोरो प्रोपेन. प्रोपेन का तर पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत 1 2 3. सो प्रोपेन. ओके. आता हे झालं ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल. आता ट्रायहॅलोअरिन बघूया आपण. ट्रायहॅलोअरिन इथे लिहिते ट्रायहॅलोअरिन. त्याचं एक्झाम्पल काय बघा ओके. अरोमॅटिक रिंग वरती किती हॅलोजन ऍटम्स असतील अटॅच 3 हॅलोजन ऍटम. 3 हायड्रोजन ऍटम्स रिप्लेस्ड बाय 3 हॅलोजन ऍटम कॉल्ड एज ट्रायहॅलोअरिन. ओके. आता अजून एक एक्झाम्पल बघूया आपण ट्रायहॅलोअरिनचं. असं पण लिहिता येईल त्याचं नेम काय असेल सिन ट्रायक्लोरो बेन्झीन. ट्रायक्लोरोबेन्झीन. ओके. जो नेक्स्ट टाइप आहे तो टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाच आहे बघा त्याच्या 4 हॅलोजन ऍटम्स असतील कंपाऊंड मध्ये त्याला काय म्हणणार कंपाऊंड कंटेनिंग 4 हॅलोजन ऍटम कॉल्ड एज टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. CCl4 CF4 etc. ओके. कार्बन टेट्राक्लोराइड कार्बन टेट्राफ्लोराइड हे जे एक्झाम्पल आहे ते टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल आहे. आता आपण जे टाइप बघितले ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड त्याच्यामध्ये कुठले टाइप्स होते मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके. आता जे तुम्हाला स्टडीला आहे ते मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत आणि त्याचे पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. आणि जे पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत ते तुम्हाला तिथे स्टडीला त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू पण विचारू शकतात. पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कुठले आहे डाय ट्राय अँड टेट्रा. जे पुन्हा आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्लासिफिकेशन बघणार आहोत. सो नेक्स्ट पॉइंट कुठला असेल आपला क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन derivatives. Classification of monohalogen derivative. Monohalogen compounds are classified on the basis of position of halogen atom and the types of hybridization of the carbon to which halogen atom is attached. त्याचे पुन्हा बघा 2 types आहेत. First one position of halogen atom and second one the types of hybridization. बघा पोझिशन ऑफ हॅलोजन ऍटम and second one types of hybridization. आता बघा पोझिशन ऑफ हॅलोजन ऍटम म्हणजे हॅलोजन ऍटमची पोझिशन नेमकी कुठल्या कार्बन ऍटमला असेल प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी कार्बन ऍटमला त्याला तुम्ही त्यावरून नेमिंग देणार आहोत. बघा आता फॉर एक्झाम्पल घेतलं आपण प्रायमरी कार्बन ऍटम घेऊयात. बघा RCH2 CX हॅलोजन ऍटम असेल. बघा हा कुठला कार्बन ऍटम झाला प्रायमरी कार्बन ऍटम का तर त्याला अटॅच अदर 1 कार्बन ऍटम आहे म्हणून हा झाला प्रायमरी कार्बन ऍटम. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर बघा CH3 CH2 Cl.
ओके, आता हा झाला प्रायमरी कार्बन ऍटम. ओके, आता बघा त्याला काय म्हणलेले तुम्ही, प्रायमरी अल्काइल हलाइड. काय म्हणणार, प्रायमरी अल्काइल हलाइड. आता सेकंडरी अल्काइल हलाइड बघा, एक्झाम्पल सेकंडरी अल्काइल हलाइडचं बघूया. R dash and X. बघा आता हा झाला सेकंडरी कार्बन ऍटम झाला. का तर या कार्बन ऍटमला अदर 2 कार्बन ऍटम अटॅच आहे. ओके, सो दीज आर दी सेकंडरी कार्बन ऍटम. आणि एक्झाम्पल बघा, आता इथे एक्झाम्पल घेऊया आपण CH3 CH3 Br. हा सेकंडरी कार्बन ऍटम. सो त्याला काय म्हणणार तुम्ही, सेकंडरी अल्काइल हलाइड. सेकंडरी अल्काइल हलाइड. सेकंडरी अल्काइल हलाइड या कंपाऊंडचं नाव काय असेल, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. हॅलोजन कुठला आहे, ब्रोमीन आहे. सो आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ठीक आहे, नेक्स्ट तुमचं कुठला असेल, टर्शरी कार्बन ऍटम. म्हणजे तुमचं जे हॅलोजन ऍटमची जी पोझिशन आहे ती कुठल्या कार्बन ऍटमला आहे, सेकंडरी कार्बन ऍटमला आहे. तर काय म्हणणार तुम्ही त्याला, सेकंडरी अल्काइल हलाइड म्हणणार. जर तुमची प्रायमरी अल्काइल हलाइडला असेल हॅलोजन ऍटमची पोझिशन, तर तुम्ही त्याला प्रायमरी अल्काइल हलाइड म्हणणार. आता आपण टर्शरी अल्काइल हलाइडचं एक्झाम्पल बघूया. टर्शरी अल्काइल हलाइड. R डबल डॅश X. आता इथे मी R डॅश R डबल डॅश का लिहिलंय, तर बघा एनी अल्काइल ग्रुप असेल, इथे CH3 असेल, इथे CH2 C2H5 असेल, C3H7 असेल, कुठलाही आपण अल्काइल ग्रुप घेऊ शकतो. ठीक आहे, एक्झाम्पल बघा CH3 Br CH3. ओके, हा झाला टर्शरी कार्बन ऍटम. तर याला काय म्हणणार तुम्ही, हॅलोजन ऍटमची पोझिशन टर्शरी कार्बन ऍटमला आहे, तो म्हणणार तुम्ही त्याला टर्शरी अल्काइल हलाइड. आणि कंपाऊंडचं नाव काय सांगता येईल, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ओके, नॉमेनक्लेचर जे आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, आता हे झाले पोझिशन ऑफ हॅलोजन ऍटम इज अटॅच. नेक्स्ट जो टाइप आहे, टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशनचे 2 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला sp3x and sp2x त्या पद्धतीने, म्हणजे sp2 आणि sp3 म्हणजे काय, sp3 कार्बन ऍटम. sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे काय, sp2 कार्बन ऍटम आणि कार्बन sp2 कार्बन ऍटम आणि हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड. त्याला टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन म्हणलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन sp3 हायब्रिडायझेशन आणि sp2 हायब्रिडायझेशन बघणार आहोत आपण. टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन मध्ये बघा, फर्स्ट वन sp3x बॉन्डेड. म्हणजे sp3 कार्बन ऍटम आणि हॅलोजन ते बॉन्डेड असतील. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप्स कुठला, अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. बघा इथे CH3 CH2 Cl घेतलं मी. ओके, आता मी लिहिताना असं लिहिते बघा, CH3 CHHCl. आता हा जो कार्बन ऍटम आहे तो कुठला आहे, sp3 कार्बन आहे. कुठला कार्बन आहे, sp3. आता ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 का, तर ऑल ऍटम्स आर दी सिंगली बॉन्डेड आहेत कार्बनला. ओके, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत आणि ऑल जे ऍटम्स आहेत ते सिंगली बॉन्डेड आहेत, म्हणून त्याला sp3 हायब्रिडायझेशन ऑफ sp3 कार्बन ऍटम असं म्हणलेलं आहे. आता बघा तुमचा जो हॅलोजन ऍटम असेल तो तुमचा कुठल्या कार्बन ऍटमला अटॅच पाहिजे, sp3 कार्बनला अटॅच पाहिजे. ओके, सो त्याचं
हायब्रिडायझेशन कसं होईल, sp3x या पद्धतीचं होईल. समजलं. आता नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल. हे झालं अल्काइल हलाइड. ओके, नेक्स्ट आहे तो अलायलिक हलाइड. अलायलिक हलाइड त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठलं, CH2 डबल बॉन्ड CH CH2 Br. आता तुमचा जो हॅलोजन ऍटम अटॅच आहे तो कुठल्या कार्बन ऍटमला अटॅच आहे बघा, sp3 आहे. sp3 कार्बन ऍटमच आहे हा. त्याचा हायब्रिडायझेशन बघा, ऑल ऍटम्स आर सिंगली बॉन्डेड आहेत म्हणून त्याला sp3 कार्बन ऍटम म्हणलेलं आहे. आणि जो तुमचा हॅलोजन ऍटम अटॅच आहे तो कुठल्या कार्बन ऍटमला, sp3 कार्बन ऍटमला अटॅच आहे. सो बघा त्याला अलायलिक हलाइड. आता हा जो ग्रुप आहे CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, त्या ग्रुपला कुठला ग्रुप म्हणलेला आहे, अलायलिक ग्रुप. अलायलिक ग्रुप म्हणून त्याला काय म्हणलं, अलायलिक हलाइड. पुढे हॅलोजन ऍटम जोडलेला आहे म्हणून अलायलिक हलाइड. आता जो तुमचा हॅलोजन ऍटम ज्या sp3 कार्बन ऍटमला अटॅच आहे त्याचा नेक्स्ट कार्बन ऍटम आहे तो कसा पाहिजे, डबली बॉन्डेड कार्बन ऍटम पाहिजे. तर त्याला काय म्हणणार तुम्ही, अलायलिक हलाइड म्हणणार. ओके, किंवा अलायलिक ग्रुप म्हणणार. जो तुमचा हॅलोजन ऍटम ज्या sp3 कार्बन ऍटमला अटॅच आहे त्याचा नेक्स्ट जो कार्बन ऍटम आहे तो डबली बॉन्डेड कार्बन ऍटम पाहिजे. आता ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असेल, sp2 कार्बन असेल. काय असेल, कुठला असेल, sp2 कार्बन. कारण डबल बॉन्डेड जर कार्बन असतील तर त्याला तुम्ही हायब्रिडायझेशन कुठलं होतं, sp2. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल sp3 कार्बन sp3x बॉन्डेडचं बघा. हे झालं अलायलिक हलाइडचं एक्झाम्पल. नेक्स्ट जे आहे ते बेन्झायलिक हलाइड. बेन्झायलिक हलाइड त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. CH2Cl. ओके, हा ग्रुप जो आहे बघा CH2, हा जो ग्रुप आहे तो कुठला, बेन्झायलिक ग्रुप आहे. म्हणजे बेन्झायलिक रिंग मध्ये किती कार्बन ऍटम असतील, 7. ओके, C7 असतील बघा. आहेत का, हे 6 आणि दिस वन 7. तर त्या ग्रुपला काय म्हणणार तुम्ही, बेन्झायलिक ग्रुप म्हणणार. आता इथे 1 हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय 1 हॅलोजन ऍटम. ओके, बेन्झायलिक ग्रुपला काय झालेलं आहे, तिथे हॅलोजन ऍटम अटॅच झालेला आहे. सो बेन्झायलिक हलाइड. आता ह्याचा हायब्रिडायझेशन या कार्बनचं कुठलं असेल, sp3 कार्बन ऍटम असेल ना, हायब्रिडायझेशन sp3 असेल. बघा होऊ शकतं का मग sp3x बॉन्ड होऊ शकतो. हा जो कार्बन ऍटम आहे तो sp3 कार्बन ऍटम आहे. बघा ऑल ऍटम्स आर सिंगली बॉन्डेड, सो कॉल्ड एज sp3 कार्बन. हे कशाचं एक्झाम्पल आहे, बेन्झायलिक हलाइडचं. आता बघा हे झालं तुमचं प्रायमरी बेन्झायलिक हलाइड. आता सेकंडरी बेन्झायलिक हलाइड जर मी घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल कसं होईल बघा, CH. ओके, इथे CH3 अँड Cl. ओके, आता बघा हा कुठला झाला, सेकंडरी बेन्झायलिक हलाइड. सेकंडरी बेन्झायलिक हलाइड. आता हे एक्स्ट्रा सांगते तुम्हाला, हा सेकंडरी का, आता हा जो कार्बन ऍटम आहे त्याला अदर किती कार्बन ऍटम अटॅच आहेत, फर्स्ट आणि फिनाइल रिंग मधला 1 कार्बन. ओके, 2 कार्बन. सो दीज आर दी सेकंडरी कार्बन ऍटम. तर त्याला काय म्हणलेलं आहे, सेकंडरी बेन्झायलिक हलाइड. ओके, टर्शरीचं काय असेल, फक्त हा हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय अल्काइल ग्रुप. सो काय झालं, हा टर्शरी बेन्झायलिक हलाइड. ओके, या पद्धतीने. आता हे झाले sp3x बॉन्डेड. आता आपण बघूया sp2x बॉन्डेड. म्हणजे जो कार्बन ऍटम ला जो हॅलोजन ऍटम अटॅच असेल कार्बनला, ज्या कार्बनला, तो कार्बन कसा असेल, sp2 हायब्रिडाइज कार्बन असेल. जो नेक्स्ट आहे बघा विनायलिक हलाइड. आपण बघणार आहोत sp2x बॉन्डेड. आपण हायब्रिडायझेशनचे जे टाइप बघितले ते sp3x बॉन्डेड अँड sp2x बॉन्डेड. आता आपण sp2x बॉन्डेड बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण विनायलिक हलाइड.
विनायलिक हलाइड. विनायलिक हलाइड बघा, CH2 डबल बॉन्ड CH, ओके. आता जो हॅलोजन आयटमच्या कार्बन आयटमला अटॅच आहे तो sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे का, तर आहे. बघा, तो कार्बन आयटम डबली बॉन्डेड कार्बन आयटम आहे, तो झाला तुमचा sp2 कार्बन आयटम. ओके, म्हणजे तुमचा जो हॅलोजन आयटम ज्या कार्बन आयटमला अटॅच असेल तो कुठला कार्बन असेल, sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम असेल. आता हा जो ग्रुप आहे CH2 डबल बॉन्ड CH, तर त्याला तुम्ही विनायलिक ग्रुप म्हणणार. ओके, काय कुठला झाला, विनायलिक ग्रुप. हे कुठलं एक्झाम्पल असेल, विनायलिक हलाइडचं एक्झाम्पल असेल. समजलं का. जो तुमचा हॅलोजन आयटम ज्या कार्बन आयटमला अटॅच आहे तो कार्बन sp2 हायब्रिडाइज कार्बन असेल, तर त्याला म्हटलेलं आहे विनायलिक हलाइड, सॉरी sp2x बॉन्डेड. हे झालं विनायलिक हलाइडचं एक्झाम्पल. नेक्स्ट बघणार आहोत आपण अराइल हलाइड. अराइल हलाइड, अराइल हलाइड त्याचं एक्झाम्पल बघा. इथे बघा Cl म्हणजे अरोमॅटिक रिंग मधला वन हायड्रोजन आयटम इज रिप्लेस बाय हॅलोजन आयटम. याला काय म्हणलंय, क्लोरोबेन्झिन म्हणणार. क्लोरोबेन्झिन कुठलं कंपाऊंड आहे हे, क्लोरोबेन्झिन. आता अराइल हलाइड मधला, आता हा झाला अराइल ग्रुप. माहितीये तुम्हाला, हा जो असेल तो अराइल ग्रुप असेल. ओके, बघा, वन हायड्रोजन आयटम इज रिप्लेस्ड बाय वन Cl आयटम, सो कॉल्ड एज अराइल हलाइड. आता बघा, जो तुमचा हॅलोजन आयटम ज्या कार्बन आयटमला अटॅच आहे तो sp2 कार्बन आयटम आहे का, तर आहे. बघा, हा कार्बन आयटम आहे तो डबली बॉन्डेड कार्बन आयटम आहे, तर हा तुमचा झाला sp2 हायब्रिडाइज कार्बन. ओके, तर हे जे एक्झाम्पल्स आहे तो sp2x बॉन्डेडचे एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे. आता इथे तुमचं क्लासिफिकेशन संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर घेणार आहोत.